डिग्रीपर्यंत मुंबईचं टेम्परेचर गेलेलं होतं. पण त्यावेळेला सिमेंटचं कॉन्क्रिटीकरण करून आपण कॉन्क्रीटचं रस्ते बनवले आहेत. ह्या रस्त्यांचं टेम्परेचर 61 पेक्षा जास्त होतं. अध्यक्ष, अशा वेळेला झाडांना पाणी नव्हतं आणि अशा वेळेला आतमध्ये जे पसरलेली मुळं होती ही सर्व मेलेली होती. आणि ज्या वेळेला झाडं पाऊस पडला त्यावेळेला मुळांनी झाडाच्या मुळांनी माती सोडली आणि झाडं पटापट ही कोलंडून पडायला लागली. अध्यक्ष महोदय, ह्यासाठी मी 2012ला ज्या वेळेला ट्री अथॉरिटीमध्ये मुंबई महानगरपालिकेची मेंबर होती त्यावेळेला सुद्धा आम्ही अनेक सूचना केलेल्या होत्या की अध्यक्ष महोदय, ग्रामीण भागामध्ये तुम्ही रस्त्यावर बघाल तर प्रत्येक झाडाला गेरू आणि चुना लावलेला असतो. पण मुंबई महानगरपालिकेच्या रस्त्यावरती कुठेही आम्हाला झाडाच्या वाळवीपासून संरक्षण करण्यासाठी कुठेही चुना किंवा आपला गेरू लावलेला दिसला नाही. त्यामुळे मी सन्माननीय मंत्री महोदयांना आपल्या मार्फत काही सूचना आणि प्रश्न विचारू इच्छिते. अध्यक्ष महोदय, माझा पहिला प्रश्न आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रत्येक वृक्षाला युनिक आयडी, QR कोड व GIS आधारित डिजिटल नोंदणी करण्याचा शासन कोणता कार्यक्रम करणार आहे, हा माझा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे, वृक्षाच्या मुळाभोवती झालेले अनावश्यक कॉन्क्रिटीकरण टप्प्याटप्प्याने हटवून शासन त्याच्यासाठी कोणती योजना आखणार आहे. तिसरा प्रश्न आहे, भूमिगत पाणी, गॅस, वीज, दूरसंचार नुकसान टाळण्यासाठी स्वतंत्र कार्यपद्धती तयार करण्यात येणार आहे काय, हा माझा तिसरा प्रश्न आहे. आणि चौथा प्रश्न आहे, धोकादायक वृक्षांची तपासणी व तातडीच्या कारवाईसाठी 24/7 नियंत्रण कक्ष व विशेष आपत्कालीन पथक स्थापन करणार का. अध्यक्ष महोदय, सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की भारतीय हवामान विभागाचं वादळ आणि अतिवृष्टीच्या इशाऱ्यानुसार पूर्वतयारी करण्यासाठी स्वतंत्र प्री मान्सून ट्री सेफ्टी ऑडिट बंधनकारक करणार का. हे माझे 4 प्रश्न आहेत. आणि सन्माननीय मंत्री महोदयांना मी एक विनंती करते की आपण प्रत्येक प्रभागात अर्बन ट्री रिस्क मॅनेजमेंट सेल स्थापन करणार का आणि GIS आधारित डिजिटल ट्री इन्व्हेंटरी QR कोड प्रणाली लागू करणार का, हे माझे प्रश्न आहेत. आणि वृक्षांच्या मुळाभोवती जे काही अनावश्यक कॉन्क्रीट आहे ते काढून त्यांना हवा मुळापर्यंत पोहोचेल त्यासाठी वृक्ष प्राधिकरण अधिकाऱ्यांकडनं त्याची झाडांची आपण कशी केअर करू शकेल ते करणार का. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, सदस्य मनीषाताई चौधरींनी जे मुद्दे मांडले ते अतिशय योग्य. त्यांनी सांगितलंच की वृक्ष का उन्मळून पडतायत आणि ह्याच्यामध्ये आत्ता जी वृक्ष उन्मळून पडले त्याची संख्या निश्चितच 2025 आणि 2026 मध्ये आत्ता जवळजवळ मुंबई शहरामध्ये अजून म्हणजे पावसाळा जायचा आहे तरच 855 झाडं उन्मळून पडली. अध्यक्ष महोदय, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की जे आपण रोड करतो किंवा जी पण इन्फ्राची कामं करतो त्याच्यामध्ये मुळं कापली जातात, झाडांना बुरशी लागते. यावेळेस वाऱ्याचा वेग जवळजवळ 80 किलोमीटर/आवर असा वेग होता वाऱ्याचा. आणि मुंबई शहरामध्ये ज्या उंच इमारती ज्या उभ्या राहिल्या त्याच्यामुळे जे वारं वाहतं ते डायरेक्ट न येता एक त्याचा टनेल इफेक्ट तयार होतो. म्हणजे आपण जसं एखाद्या बोगद्यामधनं जसं जास्त वारा येतो तसा तो इफेक्टमुळे पण वृक्षाला हे होते. अध्यक्ष महोदय, त्यांनी विचारल्याप्रमाणे आता मुंबई महानगरपालिकेने ह्या सगळ्याचं नियोजन केलेलं आहे. द स्माईल काउन्सिल यांच्यामार्फत ट्रिकोटेक LLP या वृक्षतज्ञ कंपनीची 21 मार्च 2026 रोजी आपण नियुक्ती केलेली आहे. ते ह्या पद्धतीचं म्हणजे संपूर्ण वृक्षाचं आता सध्या बांद्रामध्ये आपण पायलट ह्याच्यावर ते करतोय. शास्त्रीय पद्धतीने ट्री रिस्क मॅनेजमेंटचं काम ते करणार आहेत.
त्यांनी आता 5,000 वृक्ष घेतलेले आहेत. जोखीम मूल्यांकन करण्यात येतात. आशिष शेलारांचा त्याच्यामध्ये खूप मोठा सहभाग आहे. त्यांच्या या ह्याच्यातनं हे सुरू झालेलं आहे आणि ह्या मूल्यांकनामुळे धोकादायक वृक्ष ओळखून त्यावर आपल्याला योग्य ती उपाययोजना करता येणार आहे. अध्यक्ष महोदय, त्याशिवाय महानगरपालिकेकडून दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात वृक्ष संजीवनी ही एक विशेष मोहीम राबवण्यात येते. या मोहिमेमध्ये जे स्थानिक वृक्षप्रेमी असतात, स्वयंसेवी संस्था असतात, स्टुडंट असतात, नागरिक असतात, यांच्या सहभागातून जसं झाडं कॉन्क्रीटमुक्त करणे वगैरेची इत्यादी कामं आपण करता येतात. आत्ता आपण ह्या 2026 मध्ये अध्यक्ष महोदय 1071 झाडे ही कॉन्क्रीटमुक्त ह्या योजनेमधनं केली. त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय, आता मुंबई महानगरपालिका जे भूमिगत सेवा वाहिन्यांसाठी ज्या केबल्स आणि हे टाकते, तर त्याच्यासाठी डक टाकूनच या भूमिगत केबल टाकण्यात याव्या. झाडांना त्याच्यामुळे हानी पोचणार नाही याची काळजी आता मुंबई महानगरपालिकेकडनं घेण्यात येत आहे. आणि अध्यक्ष महोदय, जसं आता आपण सांगितलं की ही जी अर्बन ट्री रिस्क मॅनेजमेंट तर्फे आपण जे बांद्रामध्ये हे करतोय, त्यांचा अहवाल जर आपल्याला प्राप्त झाला 6 महिन्यामध्ये, तर त्यानुसार आपण इतर मुंबईच्या भागामध्ये पण हे नियोजन करू अध्यक्ष महोदय. आणि ह्या सर्वांवर एक मॉनिटरिंग असेल किंवा ऐन वेळेसच्या जे ऑडिट असेल, ऐन वेळेस करण्याच्या उपाययोजना असेल अध्यक्ष महोदय, त्याच्यासाठी एक कमिटी नेमण्याची प्रक्रिया पण आमच्याकडनं सुरू आहे. सन्माननीय मंत्री महोदया उत्तर देत आहेत, पण माझा पहिला प्रश्न आहे की आपला युटिलिटी कॉरिडॉर आहे. आपण सर्व सिमेंट कॉन्क्रीट जवळजवळ 900 किलोमीटरचे रस्ते हे आता मुंबईमध्ये सिमेंट कॉन्क्रीटीकरणचे झालेले आहेत आणि ह्याच्या अंतर्गत आपली जी मुळं तुटलेली आहेत, झाडं लावलेली झाडं आता कॉन्क्रीटीकरण झालं, पण जी झाडं 25 वर्ष 30 वर्ष अगोदर जी आपली झाडं लावलेली आहेत त्याची मुळं ही आतमध्ये गेलेली आहेत आणि ही आतमध्ये गेलेली मुळं सर्व मेलेली आहेत. तर मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की प्रत्येक ठिकाणी युटिलिटी कॉरिडॉर हा वेगळा असला पाहिजे आणि त्याचबरोबर जी झाडं आहेत, तुम्ही आता म्हणाले आम्ही छाटणी करतो, त्याची छाटणी करतो, पण अध्यक्ष महोदय काही एनजीओज आहेत, हे एप्रिल महिन्यात ज्या वेळेला आपण ट्री कटिंग करतो त्यावेळेला एनजीओ येऊन लोकप्रतिनिधी असतील, महापालिकेचे अधिकारी असतील, ह्यांना पोलीस स्टेशनला घेऊन जातात, कारवाई करतात. त्यासाठी एक स्पेशल एसओपी तयार करून द्या जनतेला, जेणेकरून आपण जर आता ही वृक्षाची छाननी करून त्यांच्या मुळाला जास्त प्राणवायू कसा मिळेल, रासायनिक हे कसे मिळतील, त्यासाठी तुम्ही काय कारवाई करणार? उत्तर द्या. अध्यक्ष महोदय, मी तेच सांगितलं की हे सर्वे जे प्रश्न आहेत त्याच्यासाठी आपण एक कमिटी नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे. चला शेवटचा प्रश्न मूर्तीभाई. महोदय, मुंबई महानगरपालिकेचे गार्डन डिपार्टमेंट मध्ये संख्याबळ कमी आहे. अध्यक्ष महोदय, आमचे पालकमंत्री इथे बसले आहेत, संख्याबळ कामगारही कमी आहे, अधिकारी गार्डन डिपार्टमेंट कमी आहे. मंत्री महोदयांना माझी विनंती आहे, मुंबई शहरामध्ये गार्डन डिपार्टमेंट मध्ये कामगार आणि अधिकारी जे संख्या कमी आहे ते वाढवण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, जे अधिकारी आहेत ते प्रामाणिकपणे काम करतायत, पण संख्याबळ कमी असल्यामुळे हा धोकादायक झाड आपण छाटणी करू शकत नाही. मंत्री महोदयांना आणि पालकमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की याच्यात संख्याबळ वाढवा. अध्यक्ष महोदय, धन्यवाद. अध्यक्ष महोदय, पालकमंत्र्याला आणि मुंबई महानगरपालिकेला तसे निर्देश दिले जातात. चला धन्यवाद. लक्षवेधी क्रमांक 8 ऍडव्होकेट राहुल कुल. लक्षवेधी क्रमांक 8. बोला. अध्यक्ष महोदय, वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, या लक्षवेधीतील विषय हे दौंड तालुक्यातील आणि पुणे जिल्ह्यातील काही जलसंपदा विभागाचे विषय असा आहे. प्रथमतः शासनाचे आभार. अतिशय चांगल्या प्रकारे यावर्षी पाण्याचे नियोजन अतिशय कठीण प्रसंगामध्ये झालं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.